हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात पैसे आले का? की अजूनही थांबले आहेत? सरकारकडून मोठा अपडेट आला आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. डेट, लिस्ट, कारण आणि पुढचं काय, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला असे सरकारी योजनांचे अपडेट व्हिडिओ हवे असेल तर आताच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे उमेश आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि चर्चेत असलेल्या अंतर्गत लाडकी बहीण योजना. या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते आणि आतापर्यंत अनेक हप्ते सक्सेसफुली जमा झाले आहेत. पण सध्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की 21वा हप्ता नेमका कधी येणार? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं क्लिअर करणार आहोत. 21व्या हप्त्याची एक्सपायरी डेट, पैसे का थांबले आहेत, कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, लिस्ट कशी चेक करायची आणि सर्वात महत्त्वाचं पुढे काय होणार आहे, योजना काय आहेत याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर्वप्रथम ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे. यामध्ये पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ही रक्कम डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे जमा केली जाते. या योजनेचा उद्देश काय आहे? महिलांना आर्थिक आधार देणे, घर खर्चात मदत करणे, महिलांना सेल्फ डिपेंडेंट बनवणे. आतापर्यंत किती हप्ते आले मित्रांनो? आतापर्यंत या योजने अंतर्गत जवळपास 20 हप्ते दिले गेले आहेत. अनेक महिलांच्या खात्यात नियमित पैसे सुद्धा जमा झाले आहेत. काहींना डिले झाला पण त्यांनाही पैसे मिळालेले आहेत आणि काहींचे पैसे अजूनही पेंडिंग मध्ये आहेत. आता सगळ्यांचं वाट बघावी लागते आहे ती म्हणजे 21 हप्त्याची. 21 हप्ता नेमका कधी येणार? चला तर मग जाणून घेऊया 21 हप्त्याबद्दल. सरकारकडून जे अपडेट मिळाला आहे त्यानुसार मी तुम्हाला माहिती देत आहे. हा हप्ता लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. काही रिपोर्टनुसार पुढच्या काही दिवसात किंवा पुढच्या काही आठवड्यात पैसे जमा होऊ शकतात. पण लक्षात ठेवा, एक्झॅक्ट डेट डिस्ट्रिक्ट नुसार वेगळी असू शकते. पैसे का उशिरा येतात? आता खूप लोक विचारतात की पैसे का डिले होत आहेत. तर त्यांची काही कारण असू शकतात, जसं की बँक व्हेरिफिकेशन पेंडिंग, आधार लिंकिंग इश्यू असणे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम, त्यामुळे पेनिक होऊ शकतो. तुमचे पैसे येणार हे नक्की आहे, कोणाला मिळणार नाही. मित्रांनो, काही केसेसमध्ये पैसे काय येत नाहीत जर डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील, बँक अकाउंट इनॅक्टिव्ह असेल, आधार लिंक नसेल, इलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण नसेल. त्यामुळे एकदा तुम्ही तुमची माहिती चेक करणे खूप महत्त्वाचे आहे. लिस्ट कशी चेक करायची? आता सगळ्यात इम्पॉर्टंट भाग तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का ते कसं चेक करायचं? वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईटवर जा, तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाका, स्टेटस चेक करा. जर अप्रूव्ह असेल तर पैसे येतील, जर पेंडिंग असेल तर थोडा वेट करा. मित्रांनो, एक मोठी बातमी, सरकार लवकरच व्हेरिफिकेशन प्रोसेस फास्ट करत आहे. पेंडिंग केसेस क्लिअर केली जात आहे. त्यामुळे ज्यांचे पैसे थांबले आहेत त्यांना लवकरच मिळू शकतात. पुढे काय होणार आहे? आता पुढे काय होणार? योजना सुरूच राहणार आहे. पुढचे हप्ते वेळेवर देण्याचा प्रयत्न होणार. नवीन बेनिफिशरीज पण ऍड होऊ शकतात. महत्त्वाची सूचना आहे तुमच्यासाठी, काहीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कोणालाही पैसे देऊ नका. फेक कॉल्स पासून सावधान राहा. ऑफिशियल अपडेटवरच विश्वास ठेवा. तर मित्रांनो, हा होता लाडकी बहीण योजनेचा 21व्या हप्त्याबद्दल पूर्ण अपडेट. जर तुम्हाला अजून काही डफ असेल किंवा काही इश्यू असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला मिळतात सर्वात फास्ट आणि ऍक्च्युअल अपडेट. धन्यवाद.